बारामतीतील अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू आहे। आज सीआयडीने पत्रकार परिषद घेऊन तपासासंदर्भात माहिती दिली। अजित पवारांच्या अपघाताची 3 बाजूंना चौकशी सुरू असून अपघात की घातपात याचाही तपास सुरू असल्याचं सीआयडीने स्पष्ट केलं। अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू असून केंद्रीय तपास संस्थांकडून सहकार्य मिळत असल्याचंही सीआयडीने सांगितलं। त्यामुळे अजित पवारांच्या अपघातासंदर्भात विविध शंका उपस्थित केल्या जात असतानाच सीआयडीने तपासासंदर्भात ही माहिती दिली आहे। या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का, हा त्या तपासाचा एक उद्देश आहे। म्हणजे घातपात आहे का याचा तपास। त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश ऑर निग्लिजंट ॲक्ट जो आपण म्हणतो हा आहे का, हा सुद्धा त्या तपासाचा एक भाग आहे। आणि तिसरा आणि महत्त्वाचा भाग आहे की याच्यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इल्लीगल ओमिशन म्हणतो, किंवा इतर कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, हा या तपासाचा स्कोप आहे। म्हणजे 3 गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश ऑर निग्लिजंट ॲक्ट, आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लीगल ओमिशनसुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे। महाराष्ट्र शासनाने सुद्धा सदर आकस्मिक मृत्यूचा तपास CBIकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे। थोडक्यात जर या तपासामध्ये घातपात म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी कट वगैरे किंवा क्रिमिनल निग्लिजन्स, कुठला रॅश ॲक्ट, कुठला निग्लिजंट ॲक्ट किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य जसे की इल्लीगल ओमिशन इत्यादी असे निष्पन्न झाल्यास यंत्रणा ही म्हणजे CID ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल का केला जात नाही असा संतप्त सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी FIR का घेत नाही, रोहित पवारांनी बारामती पोलिसांना भेटून हा सवाल विचारलाय। साहेब एक महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले सीआयडी सर बरं आम्हाला सांगा सीआयडी बरोबर तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं सीआयडी नाही। त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीतून बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं। VK सिंग जो मालक आहे मुंबईला FIR 100% हा BNSS जो 2023ला कायदा आलाय, 0 FIR कॉन्सेप्ट, म्हणजे कुठेही तुम्ही FIR करू शकता आणि तो FIR आपला ट्रान्सफर करता येतो। त्यामुळे मुंबईमध्ये करण्याचं कारण एवढंच की इथं जर आपण FIR केला असं जो आज दुर्दैवाने इथं आपल्याला यावं लागतं आणि करावं लागतं, इथं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल म्हणून आम्ही इथं न येता मुंबईत हा FIR करता येतोय का याचा प्रयत्न तिथं केला। त्यामुळे मुंबईत FIR होऊ शकला असता, पण तो त्यांनी तिथं स्वीकारला नाही। जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं, ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं, या बाबतीतला FIR करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो। हा FIR कोणाच्या विरोधात आहे, तर हा VSR कंपनीच्या विरोधात आहे, त्यांच्या मालकांच्या विरोधात आहे। त्याच्याचबरोबर जर एअरवर्दीनेस म्हणजे विमान उडू शकतं नाही शकत हे बघण्याची जबाबदारी कोणाची असती, तर DGCAची असते। मग कोण असे अधिकारी होते की अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडिशनमध्ये आहे,
हे कुणी सांगितलं, असे कुठले अधिकारी आहेत, कुणी सह्या केल्या, तर या अधिकाऱ्यांना शोधा. अशा प्रकारचा दुसरा FIR आम्ही करण्यासाठी तिथं सांगितलं. अजितदादांनी विमानात बसावं, विमान कुठलं द्यावं, उडायचं का नाही उडायचं, विजिबिलिटी म्हणजे वातावरण बरं आहे का नाही आहे विमान उडवण्याचं, हे बघण्याची आणि विमान नियोजन करण्याची जबाबदारी ही आहे ॲरो नावाच्या कंपनीला. त्यांचा एक प्रायव्हेट जो व्हॉट्सॲपच्या चॅट आहे ते मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं. त्याच्यामध्ये एक पवार नावाचा अधिकारी आहे ॲरो नावाच्या कंपनीचा. त्यांनी सांगितलं की वेदर चेक आहे आणि ओके आहे, दादांनी प्रवास केला तरी चालेल. आणि ती गोष्ट बघितल्यानंतर दादांच्या PLE दादांना सांगितल्यानंतर 7 वाजता दादा गाडीत बसले आणि विमानतळावर त्या ठिकाणी पोचले. मग ही ॲरो नावाची कंपनी आहे, याच्यावर FIR करा असं आम्ही तिथं सांगितलेलं आहे. जे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ज्यांचा राजीनामा आम्ही मागतोय का, ज्या पार्टीतून ते येतात त्या पार्टीचं आणि VSR कंपनीचं डायरेक्ट तिथं कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे. मग आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची कंपनी असेल आणि मग त्या कंपनीचं आणि VSRचं नातं असेल, तर मग तिथं असणाऱ्या एव्हिएशन मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आम्ही बोललो होतो. लोकांची इच्छा आहे. पण या FIR मध्ये आम्ही त्या एव्हिएशन मंत्र्याचं नाव घेतलंय का, नाही घेतलं, कारण आम्हाला राजकारण करायचं नाही. रोहित पवारांच्या आणखी काय काय मागण्या आहेत, त्यांचे काय काय आक्षेप आहेत तेही आपण समजून घेऊया. सुप्रीम कोर्ट आदेशानुसार कोणालाही FIR दाखल करता येतो, तो का करत नाही? कुणाचा तरी दबाव आहे, त्यामुळेच पोलीस FIR दाखल करत नाहीत असा आक्षेप रोहित पवारांचा आहे. आमची तक्रार तरी घ्या, खोटी निघाली तर आमच्यावर कारवाई करा, असं एक प्रकारे आव्हान रोहित पवारांनी दिलेलं आहे. FIR दाखल केला जात नाही, यात काही काळबेरं आहे का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केलेली आहे. तांत्रिक बिघाड असलेले विमान अजितदादांना का दिलं असा देखील प्रश्न त्यांनी विचारला. DGCA कडून काही लोकांना वाचवलं जात आहे असा देखील आरोप रोहित पवारांनी केलाय. प्रफुल्ल पटेलांना हवाई वाहतुकीत अनुभव आहेत, ते मदत करू शकतात. आम्ही जे बोलतोय ते समोर येतंय. DGCAचा अहवाल 15 तारखेलाच यायला हवा होता, तो अजून का आला नाही असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय. पुण्यात कबुतरं चोरली गेल्याचा FIR झाला, दादांच्या अपघाताचा का नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. DGCAच्या रिपोर्टनुसार तक्रार देतोय तरी FIR का होत नाही असे काही प्रश्न त्यांनी विचारलेत. VSR कंपनी आणि मालक यांच्याविरुद्ध FIR दाखल करा अशी मागणी त्यांनी केली. सुशांत सिंग प्रकरणात किती गहजब झाला, दादा तर महाराष्ट्राचे आहेत. ॲरो कंपनी विरुद्धही FIR दाखल झाला पाहिजे असं देखील रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. जोपर्यंत अजितदादांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं युगेंद्र पवारांनीही स्पष्ट केलं. पोलिसांवर प्रेशर असल्याचं स्पष्ट दिसत असल्याचा दावा युगेंद्र पवार यांनी केला आहे. आणि DGCAच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. 2 तास तुम्ही या ठिकाणी थांबलात, चर्चा केली. चर्चेअंती काय हातात लागला असं तुम्हाला वाटतं? आम्ही 2-2.5 तास आतमध्ये होतो. तिथं आम्ही पोलिसांना कन्व्हिन्स करायचा एक प्रयत्न करत होतो की त्यांनी आपला FIR दाखल करून घेतला पाहिजे. एकतर आम्ही दादांच्या कुटुंबातले आम्ही आहोत, रोहित दादा असतील, मी, आणि सगळ्यांची इच्छा आहे, दादा प्रेमी असतील, इथले महाराष्ट्राचे नागरिक जनता असेल, सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय दादांना तिथं न्याय मिळावा. आणि पोलीस FIR दाखल करून घेत नाहीत असं जेव्हा आमच्या लक्षात आलं, आमचे सगळे इथले वकील आमच्यासोबत होते. बारामती वकील असोसिएशनचे सगळे वकील आज इथं होते. त्यांनी सगळ्यांनी पोलिसांना जे नियम आहेत किंवा जे रूल्स आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस ऐकतील अशी आमची इच्छा होती. पोलिसांनी आम्हाला 1 तासभर थांबायला सांगितलंय, त्याच्यामुळे मी इथं थांबलोय. आणि एखाद्या वेळेस आम्हाला आमचा FIR ते दाखल करून घेतील पण अशी इच्छा आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.